रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर मवियातील नेत्यांकडून भाजपवर टीका केली जाते। केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे भाजपची शाखा असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तर पाकिस्तानातली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाहीत, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय। आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीने बोलवलं आहे। रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची, पण ज्या पद्धतीने तुम्ही हे करताय, या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद। रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल, न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी, पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी। म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय? पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का, हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झालं आज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।